दुर्दैवाने ना आपल्या सगळ्यांच्या दुर्दैवाने रमाकांत कुलकर्णी यांच्याबद्दल फार माहिती नाहीये. लगेच होकार दिला सगळ्यात पहिले म्हणजे शक्य नाही लगेच. सगळ्या पोलिसांनी ऐकलं पाहिजे खरं तरी, डिग्री न करता पण बोलतं करता येतं. असं काय होतं त्यांच्यामध्ये? जर का एखाद्या डिरेक्टरला बेधडकच फिल्म बनवायची आहे ज्याच्यावरती काहीच उद्या शेरे येणार नाहीत किंवा त्यांनी कशाचीच फिकीर करू नये, असं तर आता काहीच असं शक्य नाही. मानवत मर्डर्सचा आय थिंक सर्वात मोठा इम्पॅक्ट अंधश्रद्धा निर्मूलनाच असेल. नमस्कार, मी सौमित्र बोटे. मित्र म्हणे लाईमलाईट मध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहे मानवत मर्डर्सची टीम आणि त्यामध्ये मुख्य भूमिका साकारणारे आशुतोष गोवारीकर आपल्यासोबत आहेत, सई तामणकर आहे आणि या वेबसिरीजचे दिग्दर्शक आशिष बेंडे आहेत. तुमच्या तिघांचं मी स्वागत करतो. फार वेळ घालवत नाही, पण मला खूप कौतुक आशिष तुझ्यासाठी अशासाठी वाटतं की सिनेमा एक वेगळ्या पद्धतीचा केल्यानंतर तू असा विषय निवडलास. आशिषनं आत्मपॅम्पलेट सिनेमा केला आणि जो नावाजला गेला. आणि कुतूहल मला असं वाटलं की कास्टिंग ऑफकोर्स आशुतोष सरांना घेणं आणि त्यांनी भूमिका स्वीकारणं दोन्हीही गमतीदार वाटलं मला, कारण भूमिका इंटरेस्टिंग आहे. तर मी आधी तुमच्याकडे येतो. खूप खूप वर्षांपूर्वी जेव्हा मराठी सिनेमा असा डचमळत होता तेव्हा तुम्ही सिनेमांमध्ये दिसत होता मराठी. आता पुन्हा तुम्ही दिसायला लागला आहात, ही फार चांगली गोष्ट आहे. रिव्हिजिटिंग पास्ट आहे का? रिव्हिजिटिंग पास्ट आहे. रिव्हिजिटिंग ऑल्सो माय फर्स्ट लव्ह. माझा पहिला नशा इज ऍक्टिंग. पण एकदा डिरेक्शन केल्यानंतर मग कधी मला परत चान्स मिळाला नाही टू रिव्हिजिट इट. बऱ्याच वर्षांनी व्हेंटिलेटर मला मिळाला. बरोबर. दुसरं काय की रोल कसा असतो, फिल्म कोणाची आहे, डिरेक्ट कोण करणार आहे, कशी स्क्रिप्ट आहे, हे सगळं मला खूप माझ्यासाठी महत्वाचं वाटतं. आणि त्यामुळे व्हेंटिलेटर वॉज स्पेशल. मी कालापानी नावाचा एक शो केला, तो स्पेशल आहे. आणि दिस पर्टिक्युलर फिल्म, कारण या फिल्ममध्ये एक कॅरेक्टर तर म्हणजे लाजवाब आहेच आणि मी भाग्यवान समजतो की मला रमाकांत कुलकर्णींचा रोल करायला मिळालाय. पण त्याच्यासकट आशिष हा व्हेंटिलेटरमध्ये असोसिएट डिरेक्टर होता आणि त्यामुळे आमचं एक ट्युनिंग तेव्हापासून होतं. आणि नंतर मग 3 मंत्रासारखं जादूचे 3 शब्द होते, सई, सोनाली आणि मकरंद. जादूचे शब्द तुमच्यासाठी पण आहेत? फॉर मी इट वॉज इमिजिएटली अ येस, की दिस इज इट्स अ ग्रेट प्रोजेक्ट अँड आय वुड लव्ह टू बी अ पार्ट ऑफ इट. आय डोंट वांट टू मिस इट फॉर एनिथिंग. सई, खूप वेगळा रोल आहे आणि जशी तू ग्लॅमरस असं त्याच्या कम्प्लिटली उलट पोर्ट्रे दिसते याच्यामध्ये. हा रोल घेण्यामागं काय कारण होती? स्वतःला ब्रेक कुठे कुठे करता आलं या रोलमधून? ऑनेस्टली असं काही थॉट नव्हता, कारण सगळ्यात मोठं हेच होतं की आशिष बेंडे आपल्याला विचारतोय आणि तो मित्र जरी असला तरी ना, आत्मा पॅम्पलेट बघितल्यानंतर आय वॉज व्हेरी इम्प्रेस्ड. म्हणजे मला असं झालं की वाव, काय फिल्म बनवली. म्हणजे ही फिल्म अजून 30 वर्षानंतर, अजून 50 वर्षानंतर तितकीच रेलिव्हेंट असणार आणि अशा खूप कमी फिल्म्स बनतात. तर त्या डिरेक्टरनी जेव्हा मला विचारलं की अरे करशील का, तेव्हा मला नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. आणि तुलाही माहितीये सौमित्र की असं काही ठरलेलं नाही आपलं की हे तोडायचंय, हे ब्रेक करायचंय. माझी यातून इच्छा खूप आहे म्हणून ते येत जातं मे बी, की वेगळं वेगळं करूया, वेगळं एक्सप्लोर करूया, रिस्क घेऊया, विचार नको करूया की हे म्हणजे जमलं तर जमेल किंवा तोंडावर पडलो तर पडू. कसं शक्य आहे? असं होऊ शकतं ना. बरं, म्हणजे मी म्हणते की व्हॉट एव्हर काही होऊ शकतं. हा, काही होऊ शकतं ना. तर म्हणजे मला रिस्क कायम काय म्हणूया मॅग्नेट सारखी पुल करते आणि याच्यात पण खूप रिस्क होती. भाषा वेगळी, लोक वेगळा. जसं तू म्हणतेस की एक पर्टिक्युलर चष्म्यातून लोक बघतात, तर मला असं वाटतं की कळत न कळत खटाटोप याचाच आहे की विशेषणं दिली जातात, त्याच्यात काहीतरी ऍड व्हावं, काहीतरी मायनस व्हावं. इतके वर्ष जी तीच विशेषणं देत आले, त्याच्यात काहीतरी कमी जास्त व्हावं याच्यासाठी मी कायम प्रयत्नशील असते. आशिष, दोघांनी सांगितलं की तू असणं हा महत्वाचा फॅक्टर आहे त्याच्यामधला, असोसिएशन म्हण आणि काम दोन्ही गोष्टींनी. तर आता यांनी यांची भूमिका सांगितली, तू यांना कास्ट करताना काय थॉट घेतला होतास? एकतर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हे स्क्रिप्ट जेव्हा माझ्याकडे आलं, मी ही कॉन्सेप्ट मी आणलेली नाहीये. स्क्रिप्ट माझ्याकडे रेडी होऊन आलेलं आहे.
त्याच्यानंतर ट्विकिंग वगैरे झाले. तर दुर्दैवाने ना आपल्या सगळ्यांच्या दुर्दैवाने रमाकांत कुलकर्णी यांच्याबद्दल फार माहिती नाहीये. बरोबर. तर रमाकांत कुलकर्णी हे असं ऑफिसर आहे की त्यांचा रेकॉर्ड 100% आहे ऑलमोस्ट. त्यांनी सॉल्व्ह केलेल्या केसेस लोकांना माहिती आहेत. उदाहरणार्थ रमण राघवची केस कोणी सॉल्व्ह केली? सगळ्यांना रमण राघव माहिती, पण सॉल्व्ह करणारा माणूस रमाकांत कुलकर्णी होता. विलन्स बिकम पॉप्युलर. आणि त्याच्यानंतर मानवत मर्डर सारखी 1.5 वर्षापासून अनसॉल्व्ड मिस्ट्री, काहीच कळत नव्हतं, सगळं पोलीस यंत्रणा हातबल झाली होती. त्याच्यानंतर हा माणूस तिकडे जातो, मुंबई क्राईम ब्रँचचा ऑफिसर. हे पहिल्यांदा इतिहासात घडलं. आणि त्या माणसाने ती जाऊन केस सॉल्व्ह केली. इथपासून ते शेवटी इंदिरा गांधी असॅसिनेशनची अख्खी कॉन्स्पिरसी उलगडणारा माणूस रमाकांत कुलकर्णी आहे. त्यावेळेस स्कॉटलंड यार्ड नंतर नंबर 2 मुंबई पोलीस होतं. त्याचं जे क्राईम ब्रँचचं जे युनिट नंबर 5 आहे त्याची स्थापना करण्यामध्ये यांचा हातभार होता. आता हे आल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर एक इमेज तयार होते रमाकांत कुलकर्णीची. पण खऱ्या आयुष्यात रमाकांत कुलकर्णी कसे होते? तर शांत. त्यांच्या पूर्ण करिअरमध्ये, पूर्ण त्यांच्या या सगळ्या स्पॅनमध्ये त्यांनी एकाही गुन्हेगाराला, आरोपीला साधं कानाखाली चापटही मारलेली नाही. 3rd डिग्री कधी वापरेल असं पोलीस ऑफिसर आपल्याला इमॅजिन होतो का? बरं, तो माणूस कधी आवाज चढवत नाही. तो एकदम जेंटलमन आहे. तो शांतपणे बसतो आणि त्यांच्या या स्वभावामुळे समोर भडाभडा बोलून मोकळ होतो. हो बाबा, मी केलंय खून. तर अशा प्रकारची पर्सनॅलिटी असलेला व्यक्ती कोण आहे की जो रमाकांत कुलकर्णी करेल? तर एस्टॅब्लिश्ड ऍक्टर जे चांगलेच आहेत, आपले सगळे मित्र सगळे चांगलेच ऍक्टर आहेत, पण ना त्याचं मला वाटत होतं याचं कुठे ना कुठेतरी अशा प्रकारचं काम कुणी काही केलंय का? त्यांच्या इमेजचं बॅगेज असतं. आशू सरांचं ऍडव्हान्टेज मला असं होतं की त्यांचं जी इमेज ते आत्ता जसे आहेत तसेच सगळीकडे इमेज म्हणून आहेत. बरोबर. आणि रमाकांत कुलकर्णीची जी पर्सनॅलिटी, कोर पर्सनॅलिटी, त्याच्या जवळ जाणारं व्यक्तिमत्व आहे की ही इज दॅट काइंड ऑफ अ गाय, नेव्हर रेजेस हिज व्हॉइस, एकदम जेंटलमन. सो म्हटलं की हे परफेक्ट. आणि परत व्हेंटिलेटर आमचं काम एकत्र होतं. आमचं लगेच होकार दिला सगळ्यात पहिले म्हणजे शक्य नाही लगेच. पहिल्यांदा असं काहीतरी करतोय म्हटल्यानंतर त्यांनी इंटरेस्ट तर होता, पण पहिल्यांदा स्क्रिप्ट वाचणार. तर अख्खं स्क्रिप्ट त्यांनी वाचलं. त्याच्या आधी त्यांनी ते फुटप्रिंट्स ऑन द सँड्स ऑफ क्राईम नावाचं जे पुस्तक आहे, जे रमाकांत कुलकर्णींनी लिहिलंय, त्याच्यामध्ये सगळी डिटेल्स आहेत त्याच्या सगळ्या केसेस, ते त्यांनी वाचलं होतं. आणि मग आमची भेट ठरली. ती भेट म्हणजे आपण ऑफिसला भेटूयात. आता मी त्यांच्या ऑफिसला, मी आणि आदिनाथ त्यांना भेटायला गेलो. तर जाताना आम्हाला काहीच माहित नव्हतं हो म्हणणार का नाही म्हणणार. तिथं गेल्यानंतर त्यांनी प्रत्येक सीनवरती मला असं वाटतंय तसं वाटतं असं पॉइंटर्स काढून ठेवले होते प्रत्येक सीनवरती, मला असं वाटतं. आणि ओव्हरऑल खूप अप्रिसिएशन होतं या सगळ्या लिखाणाच्या बाबतीत की हे ना वेगळ्या प्रकारचं रायटिंग आहे, हे वेगळ्या प्रकारचं क्राफ्टिंग आहे, मला हे खूप आवडतंय. आणि हे त्यांना ते एक्साइट करत होतं की त्यांनाही ते करायला आवडेल. सो त्यांनी लगेच हो म्हणजे वाचन झाल्यानंतर त्यांनी लगेच हो म्हटलं. असं नाही की मला आता ते हे जरा बदलून हवंय असं काहीच नाही. त्यांच्यातला तो डिरेक्टर किंवा स्क्रीन प्ले रायटर त्याच्यात कधीच आला नाही. ही ऑलवेज लुक्ड ॲट इट ॲज अन ऍक्टर. ओके. आणि सईच्या केसमध्ये? सईच्या केसमध्ये असं होतं की एकतर म्हणजे सई कशाला हवी होती? कारण मी त्याचे ट्रेलर बघितला तर ती सुंदरच दिसते, मला त्याबद्दल म्हणायचं नाही, पण कुठली गावरान दिसणारी मुलगी चालली असती तिथे, बरोबर, सावळी बिवळीची गावरान. पण वाय सई? त्याच्यामध्ये असं काय तुला वाटलं की ते इथं वर्क होईल? नाही बघ, सई तुम्हाला सरप्राईज करते दरवेळेस. ती वेगवेगळे कॅरेक्टर करत असताना मला असं वाटतं की तिने ह्या सिरीजमध्ये जे काम केलंय ते ह्याच्या आधी कदाचित तिच्याकडनं पण कदाचित झालं नसेल किंवा कोणी ते एक्सप्लोर केलं नसेल. पण ती जवळची मैत्रीण असल्यामुळे मला माहिती आहे की ती काय करू शकते. आणि तिने ज्या पद्धतीनं ते पोर्ट्रे केले त्या प्रकारचं कॅरेक्टर, सो प्रेक्षकांना पण ते पाहिजे की मला ह्यांनी काहीतरी वेगळं करणारं केलेलं हवंय. सो एकच प्रकारचं कशाला करायला पाहिजे? ह्या प्रकारचा रोल तिच्या करिअरमध्ये ती पहिल्यांदाच करते. आणि मी लिहून देतो, तुम्ही सीन्स बघा, ते बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की काय प्रकारचं तिचं पोर्ट्रेल आहे ह्या कॅरेक्टरचं. ओके. आणि सेम गोज विथ बाकीचे 2 जण ऍक्टर, त्यांच्या बरोबर तर मी याच्या आधी काम नाही. सोनाली आणि मकरंद नासपुरे. ते मला कुणीतरी विचारलं की सोनाली अशा रोलमध्ये का वाटत? म्हटलं ती अभिनेत्री म्हणून कमी आहे का? नाही, तिने अभिनय असं ह्या प्रकारचा रोल नसेल केला, पण अभिनय तर आहे ना. तर मग आपण हे एक्सप्लोर करूयात. आणि मग तिला भेटलो. मग ती दरवेळेस नवीन काहीतरी घेऊन येणार. मी ह्या सीनमध्ये हे करू का, मी ह्या सीनमध्ये ते करू का, मग त्यातलं पिक अँड चूज मी करणार. मग अशा वेळेला इमेज मध्ये येत नाही. आता आशू सरांना तू कास्ट केलास कारण तुला ती इमेज नको. करेक्ट. इथं इमेज मध्ये येत नाही ऍक्टरची. मला त्या बाबतीत नाही वाटलं. मला असं वाटलं की इथे मला एक्सप्लोर करायला जास्त आहे अजून. ओके.
की मला नाही वाटत की सई एका पर्टिक्युलर इमेज मधला अभिनय करणारी व्यक्ती आहे. तिच्यामध्ये ते अभिनयाचं पोटेन्शियल आहे. वेगवेगळे कंगोरे आहेत. वाय नॉट लेट सरप्राईज द ऑडियन्स अगेन. ओके, की आशू सरांचं कास्टिंग इज अ सरप्राईज फॉर द ऑडियन्स. ह्या रोलमध्ये सई येणं इज ऑल्सो सरप्राईज. आणि हे सगळं ह्याचा परिणामच एक सरप्राइझिंग असेल ऑडियन्स. आशू सर, तुमचे सिनेमे जे मी पाहिले त्याच्यामध्ये मला एक फार महत्वाचा फॅक्टर वाटतो, इम्पॅक्ट. तुम्ही इम्पॅक्ट काय सोडता प्रेक्षकांवर, तो फार महत्वाचा असतो. आणि त्यामुळे ती कलाकृती लक्षात राहते तुमच्या, चित्रकृती. हा सगळा जो घाट आहे वेबसिरीजचा, याच्यामधून काय इम्पॅक्ट जायला हवा असं वाटतं तुम्हाला? मानवत मर्डर्सचा आय थिंक सर्वात मोठा इम्पॅक्ट अंधश्रद्धा निर्मूलनच असेल. तोच आपण मानूया. बरं. कारण डेफिनेटली एक जॉनर थ्रिलर आहे आणि तुम्ही एक गावातली एक कथा बघताय आणि एक पोलीस केस आहे, एक पोलीस ऑफिसर ती कशी सॉल्व्ह करतोय आपण सगळं बघतोय. ही केस म्हणजे इट्स अ व्हेरी अँटी ह्युमॅनिटी काइंड ऑफ अ थिंग दॅट हॅपन. करेक्ट. या प्रकारे ते खून होणं बरोबर म्हणजे शॉकिंग आहे. आणि इट्स अ बिग रिमाइंडर फॉर अस की हे एकदा घडलंय, हे पुन्हा घडलं नाही पाहिजे. तर आय थिंक थ्रू द शो डेफिनेटली वी वॉन्ट टू कन्वे दिस की सी दिस इन्सिडेंट वाय इट हॅपन अँड दिस शुड नॉट हॅपन अगेन. हो. आणि ह्याला धरून मला तुला प्रश्न विचारायचा आहे, मग मी सही तुझ्याकडे येतो की ही गोष्ट जेव्हा तुझ्याकडे आली तेव्हा आजच्या काळाला सुसंगत होण्यासाठी किंवा करण्यासाठी तू त्यात काही दिग्दर्शक म्हणून किंवा लेखक म्हणून काही लिबर्टी घेतलीस का? काही त्यामध्ये ती आजच्या काळाशी जावी म्हणून काही त्यात ऍडिशन झाली आहे का? आजच्या काळाचं म्हणजे नाही बघ, श्रद्धा अंधश्रद्धा हा लढा तर फार पूर्वीपासून चालू आहे, जो अजूनपर्यंत चालू आहे आणि ह्याच्या पुढे पण चालू राहील. ह्याच्यामध्ये इंटरेस्टिंग मला एक फॅक्टर काय वाटतो की चल 72 साली हे घडलं असेल, तेव्हा जन्मही झाले नव्हते, पण आजही अंधश्रद्धेपोटी अशा खूप गोष्टी घडतात. आणि काय होतं ना की हा जो रमाकांत कुलकर्णींचा जे कॅरेक्टर आहे ते स्वतः खूप श्रद्धाळू होते. अच्छा. ते स्वतः कुठली केस सॉल्व्ह करायला जाताना त्यांचं कुलदैवत मंगेशी त्यांचं दर्शन घ्यायचे आणि त्या ठिकाणी जाताना ते त्यांचा फोटो किंवा त्यांचं एक देवस्थान जे काही छोटंसं टेम्पल असेल ते घेऊन जायचे बरोबर. ते तिथे त्यांच्या रूम मध्ये ठेवायचे. सो असं करणारा व्यक्ती त्याची एक श्रद्धा आहे. जो प्रोटोगनिस्ट आहे या सिरीजचा त्याची एक श्रद्धा आहे आणि तो अशा लोकांना पकडतोय की ज्यांच्या काही अंधश्रद्धांमुळे खून झालेले आहेत. सो हा कॉन्फ्लिक्ट खूप इंटरेस्टिंग आहे आणि जो चालूच आहे. सो मला असं वाटतं की हे ह्याच्या पुढच्या सगळ्या कामांमध्ये सुद्धा प्रत्येक आत्मपॅम्पलेटमध्ये मला जे पॉलिटिकली म्हणायचं होतं ते मी म्हटलं. याच्यातनं हा पण माझा स्टँड आहे की थोडंसं म्हणजे घटनेने आपल्याला जे काही हक्क आणि कर्तव्य दिले त्यातलं कर्तव्यामधलं एक महत्वाचं आहे की सायंटिफिक टेम्परामेंट वाढलं पाहिजे आणि ते वाढवण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी प्रयत्न केले पाहिजेत. तर हा माझा प्रयत्न आहे असं मी म्हणेन. वा. सई, तुझ्या कॅरेक्टर समिंद्री असं नाव आहे आणि ट्रेलरमध्येच आम्ही ते बघितलंय की काय त्याचं साधारण तू कशी दिसतेस, काय डायलॉग आहेत. तर मला याच्यात असं आहे की ह्या पूर्ण 8 एपिसोड्समध्ये तुला आवडलेले सीन कुठले आहेत किंवा तुला करायला खूप मजा आली किंवा खूप कठीण होते करायला पण तू ते साकारलेस, असं कुठले सांगू शकशील का? लहान मुलांबरोबरचे सगळे सीन करायला खूप अवघड होते आणि मला असं वाटतं की शेवटी गिव्ह अँड टेकचाच गेम आहे. आणि जेव्हा समोरून को ऍक्टर कडून खूप इनपुट्स येतात किंवा तो खूप देतो ना, तेव्हा दोघांचे परफॉर्मन्सेस कधी एक्सेल होतात ते कळत नाही, न कळत ते वरच्या लेवलवरती होतात. आणि प्रत्येक लहान मुलाबरोबर परफॉर्म करताना ह्या सिरीज मध्ये झालेलं आहे. कारण मला अजूनही असं वाटतं की दे आर फ्रीअर दॅन अस. म्हणजे सगळ्याच अर्थी कुठलंच बॅगेज कसलंच नाही, सोशल नाही, कसलंच बॅगेज नाही. आणि त्याच्यातून कधी कधी एखादी रिॲक्शन आली जी आपल्यालाही सैरभैर करून सोडते, ऍक्टर म्हणून पण आणि माणूस म्हणून पण. तर असं खूप या सिरीज मध्ये. तुला आवडलेला कुठला सीन आहे याच्यातला? एक सीन करताना खूप आवडला, मजा आली. असं एक सीन आहे. सो कसं ह्याच्यामध्ये पण लेअर्स आहेत. जेव्हा पडद्या मागे इन्स्ट्रक्शन देणारा तुमचा मित्रही असतो आणि दिग्दर्शकही असतो, तेव्हा एक अशी ईर्ष्या लागलेली असते. हा तुला हे असं पाहिजे, हा ओके मी करते मी ते जमवतेच.
हे कसं ना मनात नकळत इट इग्नाइट्स, आणि त्याच्यामुळे पण खूप मदत झाली असं मला ऑनेस्टली वाटतं. सीन कुठला आहे? सीन खूप नाजूक वळणावरती हा सीन येतो, पण एक सीन आहे लहान मुलाबरोबरच. मला तो सीन म्हणजे तो सीन समजायलाच मला खूप वेळ गेला, आणि तो म्हणजे असतं ना की आत्ताच करून टाका, होईल पटकन लगेच, चला चला, तसा तो सीन होता. म्हणजे एका कस लागावा ना, आणि हा मित्र असल्यामुळे हा काही कमी ह्या पॉइंटला ना मला हे असं पाहिजे, म्हणजे असं आलं तर मजा येईल असं हा सांगून निघून जायचा. पण यु नो इट वर्कड फॉर मी, इट वर्कड वंडरफुली. आपण बऱ्याच वर्षानंतर पुन्हा त्या खटल्याकडे बघायला लागतो, बऱ्याच काळानंतर, खूप काळ गेल्यामध्ये. तुमचं कॅरेक्टर खूप महत्वाचं आहे त्याच्यामधलं, आणि जसं आशिष हिरोईकच आहे, तो हिरो आहे. तुम्ही ती कादंबरी पण वाचली, इतक्या काळानंतर पुन्हा बघितल्यानंतर ते हा सगळा प्रकार कसा दिसतो तुम्हाला जो घडून गेलाय? हॉरिफाईंग आहे. कारण जेव्हा मी कादंबरी इज अन अकाउंट, बरोबर, म्हणजे घटनाक्रम आहे तो, बरोबर, आणि जे लिहिलं गेलं एपिसोड मध्ये इज अ ड्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ दॅट. बरोबर. त्यामुळे इज गोइंग प्रॉब्ली इट डायल्यूट्स समटाइम्स अन अकाउंट, कारण अकाउंटमध्ये तुम्हाला जसं झालं तसं सांगावं लागतं. बरोबर. इथं तसं नाही करत, असं नाही करता येत, पण त्या डायल्युशन मध्ये पण इट्स हॉरिफाईंग. सो अ लॉट ऑफ टाइम्स मला जेव्हा मी वाचलं, आणि माझा पहिला प्रश्न आशिषला हाच होता की हे हाऊ यू गोइंग टू प्रोजेक्ट इट, हाऊ यू गोइंग टू शो सो मेनी ऑफ दीज इन्सिडेंट्स दॅट हॅपन. कारण तुला थोडं कम्पॅशनेट दाखवावं लागेल, तुला सत्य काय झालं ते दाखवावं लागेल, पण यू हॅव टू समवेअर कीप इन माइंड द ऑडियन्स व्ह्यूइंग, पण तो इम्पॅक्ट पण घडवायचा आहे. इट्स अ व्हेरी बिग चॅलेंज. सो आय फाइंड दॅट when I look back at मानवत, की हे कोण लोक होते आणि कसं काय त्यावेळेच्या कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस मध्ये ते घडून गेलं असं मला वाटतं. त्या सगळ्या सिनारिओ मधलं तुम्हाला हॉरिफाईंग प्रसंग कुठला वाटतो? ऍज अ आशुतोष गोवारीकर हे बघतो नाही, सगळ्यात जास्त काटाळणारा कुठली घटना होती आणि तो ह्यात दिसते का ती? नाही, प्रत्येक खून जो झाला, किंवा खून नसेल, सायकोलॉजी असेल, त्या उत्तमरावाची किंवा रुक्मिणीची असेल, पण तुम्हाला शहारा आणणारी कुठली गोष्ट आहे का त्याच्यामध्ये? असं कसं काय असू शकतं? आहे, पण आय डोंट थिंक आय कॅन रिव्हील दॅट. आय कॅन रिव्हील दॅट, बट आय कॅन टेल यू दॅट द होल अंधश्रद्धेमुळे जे एक मॉडस ऑपरॅन्डी होती ती शॉकिंग आहे. मला असं वाटतं की इतके वर्ष लोटली तरीही हे ऐकल्यानंतर एक पोटात जो खड्डा पडतो किंवा हलकी भीती वाटते की दरवाजा लॉक आहे का नाही बघूया, हे अजूनही होतं. म्हणजे त्याला काळाचा, त्याला टेक्नॉलॉजीचा काही संदर्भ नाहीये. आणि मला असं वाटतं की दॅट इज, म्हणजे अजूनही इतकं आता जग पुढे गेलंय, आपण सेल्फ कॉन्शियस झालोय, सगळं अवेअर झालोय, तरी पण एक अरे बापरे अशी हुडहुडी भरते. मला ना हे या मालिकेच्या, या वेबसिरीजचा जो एंड पॉइंट आहे तो तुम्ही कसा घेतलाय? तो त्याच्यामध्ये जसं घडलं तसं आहे की नाही, तुम्ही काही ऍडिशन केले, तर काही कमेंट केली आहे, काही म्हणणं मांडले? एकतर म्हणजे कुठल्याही अशा 72 साली घडलेल्या घटनेचं एक अकाउंट आहे. त्या अकाउंटवरनं जेव्हा आपल्याला सिरीज करायची, 8 एपिसोड्स करायचे आहेत, तर अर्थातच तुम्हाला एक क्रिएटिव्ह लिबर्टी घ्यावी लागते, एक सिनेमॅटिक लिबर्टी घ्यावी लागते टू ऍड मोर काय क्राफ्ट इन इट. मी असं म्हणणार नाही की आम्ही आमच्या बाजूने काही गुन्ह्यांमध्ये ऍडिशन्स केल्या असं काही नाही, जे घडलं तेच आहे. पण मधले टप्पे आपल्याला काहीतरी जे प्रेक्षकांना धरून ठेवतील याचा विचार करून करावे लागतात, त्या पद्धतीने आम्ही ते केले. याचा इम्पॅक्ट जर का म्हणशील तर मला असं वाटेल की जे मी मगाशी म्हटलं की बाबा हे अंधश्रद्धेचं हे भूत हे उतरायला पाहिजे, बरोबर, आपण पुढे जायला पाहिजे, आपण अशा प्रकारचा गुन्हा होऊ देऊ नये, या प्रकारचा इम्पॅक्ट ह्याच्यातनं येईल असं मला खूप वाटतं. आणि हॅव्हिंग सेड दॅट, मी हेही म्हणतो की आता ह्याच्यामध्ये आपल्याला स्पष्ट कळतं की कोण काय आहे, पण ते माणसं आहेत. मला सिरीज कंप्लीट झाल्यानंतर म्हणजे ह्या सगळ्या आता प्रमोशन्स आणि ह्याच्यामधनं जेव्हा मी विचार करतो की काय आहे हे कॅरेक्टर्स काय आहेत, तर मला ओरिजिनल ज्यांनी हे सगळं केलं त्यांच्याबद्दल पण वाईट वाटतं. मला असं वाटतं की हे बिचारे आहेत की तुम्ही हे केलं, हे गुन्हे केले, पण बिकॉज ऑफ सम सोसायटल प्रेशर्स तुम्हाला तुमच्यावरती कल्चरली असं सांगितलं की हे केलं नाही तर हे सॅटिस्फाय होणार नाही आणि त्याच्याशिवाय तुम्हाला हे मिळणार नाही. सो हा जो एक पगडा आहे की त्यांचं जे अशिक्षित मन आहे,
बघ, अंधश्रद्धा ही शिक्षित मनामध्ये पण असते, त्याच्याबद्दल काही हे नाही. पण त्या ग्रासरूटला तिथे असताना ते जे करत होते त्यांच्यासाठी ते खरंच होतं ना. ते काही विलन नाही आहेत, जन्मजात विलन नाही आहेत ते लोक, पण त्यांना चुकीचं वागायला एका विशिष्ट गोष्टींनी उद्युक्त केलं. ते याच्या पुढे कोणाला करता कामा नाही कोणी. ओके, आता आपण थोडं लाईटर नोटवर येऊया. खूप गंभीर चर्चा तुला काय श्वास धरून बोललो पुढे काय विचारतो मी. तुम्ही मगाशी म्हणालात की सई, सोनाली आणि मकरंद हे फॅक्टर्स तुमच्यासाठी फार महत्वाचे होते, जादुई वर्ड्स होते. मकरंद बरोबर खूप वर्षानंतर पुन्हा काम करता तुम्ही. तर इतक्या वर्षानंतर त्याला भेटणं, त्यांच्यासोबत सोबत काम करणं, हा एक्सपिरियन्स काय होता? काय डिस्कशन झालं तुमच्यामध्ये इतक्या वर्षानंतर? फार फार छान होतं, कारण मी जेव्हा त्याच्यावर काम केलं तेव्हा वी वर बोथ स्ट्रगलिंग ऍक्टर्स. आय मीन स्ट्रगलिंग म्हणजे नॉट ऍब्सोल्युटली स्ट्रगलिंग, बट वी वर स्टील ट्राइंग टू मेक आवर करिअर्स. आणि टू मीट हिम आफ्टर सो मेनी इयर्स, तो एवढा मोठा स्टार झाल्यानंतर तर आम्ही सेटवर पहिल्यांदा भेटलो. कारण मधल्या कम्प्लीट गॅपमध्ये कधी आमचं बोलणंही कधी झालेलं नव्हतं फोनवर किंवा काही. तर मला त्याच्या स्टारडमचा एक इम्पॅक्ट तेव्हा मला फील झाला हा, की हा इज डेफिनेटली रीच सम अदर लेवल ऑफ मास्टरी इन हिज क्राफ्ट. पण तो आहे तसाच, तो आहे जो मकरंद मी सरकारनामाच्या वेळेला ओळखतो, तोच तसाच आहे. तर त्याच्यावर काम करताना खूप मजा आली, एस्पेशली सिरियस रोल. सरकारनामा 98-97 ओके, बरीच वर्ष झाली. सोनाली बरोबर काम करताना खूप मजा आली, कारण सोनाली बरोबर मी तिचं चाहूल नावाचं नाटक बघितलं होतं. आणि दॅट्स वेअर आय सॉ हर फॉर द फर्स्ट टाइम. आय थॉट शी वॉज फॅन्टॅस्टिक. आणि त्यानंतर एव्हरीथिंग दॅट शी डिड, आय ऑलवेज फॉलोड हर वर्क दॅट शी वॉज डुईंग. कधी परत काम करायची कधी संधी अशी मिळाली नाही. पण अजून एक यामध्ये एक छोटीशी इन्सिडेंट सांगतो की सई बरोबर काम करताना देयर वॉज वन पर्टिक्युलर सीन दॅट वी वर डुईंग, ज्याच्यात इट वॉज अ लॉंग टेक, ज्याच्यात मी काही डायलॉग्स म्हणतो, मग ती काही डायलॉग्स म्हणते, आणि लॉंग असा एक ट्रॅक ट्रॉली ठेवलेली होती. आणि एका विशिष्ट ठिकाणी पॉइंटला आल्यावर तिच्या डोळ्यातनं अश्रू यायला पाहिजे असं होतं. तर ते एक्झॅक्टली ज्या पॉइंटला माझा डायलॉग संपतो तिथे तिच्या लाईनच्या आधी ते अश्रू व्हायचे. रिटेक झाले, 4 रिटेक झाले मला वाटते, आणि 4 वेळेला रिटेक झाले बिकॉज ऑफ अ टेक्निकल ग्लिच, कॅमेराचा इश्यू हे. 4 वेळेला तिचे अश्रू त्याच वेळेला परत आले. सो आय ऍक्च्युअली वॉज वर्किंग विथ अ रोबोट. And I told her that time, because this is the first I'm seeing a robot functioning. So I was तिघांबरोबर काम करताना ना माझ्यासाठी इट्स लाईक अ मास्टर क्लास होता ऍक्टिंगचा. द वे दे अप्रोच द कॅरेक्टर अँड द वे दे डिलिव्हर्ड देअर स्पॉन्टॅनिटी, देअर रेडीनेस ऑफ परफॉर्मन्स आउटस्टँडिंग होतं. तुम्हाला आता तुम्ही म्हणालात की ऍक्टिंग ही पहिली नशा आहे तुमची. तुम्ही तर उत्तम मोठे दिग्दर्शकच आहात. आता तुमचा स्ट्रगल काय चाललाय? ऍक्टर म्हणून पुन्हा इन व्हायचंय का? नाही, डिरेक्शन डेफिनेटली आहेच, पण जर का या प्रकारचा प्रोजेक्ट आला, या प्रकारचं कॅरेक्टर मिळालं ज्यात आय कॅन कॉन्ट्रीब्युट, आय कॅन एन्जॉय, कारण मला जर्नी खूप महत्वाची आहे. वा, इट्स नॉट अबाउट बिंग ऑन स्क्रीन. करेक्ट. मला हे माहित होतं की हा एक्सपिरियन्स, हा कॅरेक्टर करताना, हे प्रोजेक्ट करताना, आय एम गोइंग टू इंटरॅक्ट विथ देम, आय एम गोइंग टू इंटरॅक्ट विथ आशिष, आय एम गोइंग टू इंटरॅक्ट विथ द एंटायर टीम, अँड दॅट जर्नी इज इम्पॉर्टंट फॉर मी. तर तसंच पुन्हा जर का मला काही मिळालं विच हॅज दॅट काइंड ऑफ अ प्रॉमिस, जिथे आय हॅव टू बी सो इन्स्पायर्ड की मी म्हणणार की डिरेक्शनचं काम आपण थोडं बाजूला ठेवूया, हे आधी ऍक्टिंग करून दॅट बिकम. माझा प्रॉब्लेम काय होतो माहितीये का, हे तिघे इतके उत्तम काम करतात, तुमच्याशी बोलायला मला वाटतं तुमच्याशीच बोलत राहू पुढे. पण नाही, हिच्याशी पण बोलायला, हिच्याशी बोलायला वाटतं, ह्याच्याशी पण बोलायला वाटतं. मला ते कट करायला लागले. ही फार माझ्यासाठी आता स्ट्रगलिंग इश्यू आहे माझ्यासाठी. एनिवे, तुम्ही खूप नाही सईकडे येतो. तू खूप काळानंतर म्हणजे समांतर केलं होतंस तू, आता पुन्हा वेबसिरीज पण करतीच असतो. या काळामध्ये मराठी वेबसिरीज जेव्हा आपण बघतो, वेबसिरीजच्या दुनियेकडे बघतो, तुला कशी दिसते ती? मला असं वाटतं अजून बनलीच नाहीये ती, खूप इनिशियल स्टेजवरती आहे. आणि धडपड दिसते मला लोकांची, आणि ती सक्सेसफुल व्हावी एवढाच एक मनापासून तळमळ आहे असं मला वाटतं. सिनेमाला उत्तम पर्याय हा असू शकतो असं वाटतं तुला आता? कुठल्याही गोष्टीचा पर्याय का असावा? मला असं वाटतं की वेब सिरीज इज अ डिफरंट वर्ल्ड, फिल्म्स आर अ डिफरंट वर्ल्ड, आणि ते त्यांच्या ती वेगळी जग आहेत. म्हणजे एक दुबईला गेल्याचं फिलिंग आहे, एक आफ्रिकेला गेल्याचं फिलिंग आहे, तर ते
मला दोन्ही एकाच ठिकाणी पाहिजे असं म्हणून मराठी सिनेमा आफ्रिका आहे का दुबई आहे? मराठी सिनेमा इज हार्ट ना, मातृभाषा. ओके, मी तुला अशासाठी विचारलं की एक्सप्रेशन, वे ऑफ एक्सप्रेशन जेव्हा आपण एक्सप्रेस करतो तेव्हा OTT तुम्हाला जास्त मोकळीक देतं, तुम्हाला हवं ते मांडा, हवं त्या पद्धतीनं मांडा. सिनेमाला ती थोडी एक लिमिटेशन आहे म्हण. अशा अर्थानं तुला काय जास्त ग्रो व्हावं असं वाटतं? हा मुद्दा चांगला आहे की हो, थोडं जास्त स्वातंत्र्य मिळतं फिल्म्समध्ये, पण मला असं वाटतं की तसं स्वातंत्र्य नाहीच आहे. म्हणजे जर का एखाद्या डिरेक्टरला बेधडकच फिल्म बनवायची आहे ज्याच्यावरती काहीच उद्या शेरे येणार नाहीत किंवा त्यांनी कशाचीच फिकीर करू नये, असं तर आता काहीच असं शक्य नाहीये. बट ऑफकोर्स हॅव्हिंग सेड दिस, वेब स्पेस मध्ये जास्त कमी फिल्टर वापरू शकतो असं म्हणायला हरकत नाही. मी शेवटाकडे येतो. प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल? हा खूप फॉर्मल प्रश्न आहे पण आवश्यक आहे असं मला वाटतं. मानवत मर्डर्स ही जी वेब सिरीज आहे ही का बघायला पाहिजे? तुम्ही काय आवाहन करावं प्रेक्षकांना? मी तर यासाठी म्हणेन की डेफिनेटली एंटरटेनमेंट एक दुसरी बाब आहे, पण हा शो बघा, हा तुम्हाला आवडेल आणि हा जर का आवडला तर आम्ही अजून मराठी OTT वेब सिरीज अजून बनवू शकू. सो आय थिंक माय मेन थिंग विल बी टू अपील टू द ऑडियन्स टू सी दिस शो. ओके, सो तू काय सांगशील? मला असं वाटतं पण आपणच म्हणजे मराठी लोकच असं खूपदा म्हणतो की काय नाहीच आहे बघायला, वेब सिरीज आपल्याकडे बनतच नाही चांगल्या. तर आलोय आम्ही आता एक वेब सिरीज घेऊन जी उत्तम आहे. सो इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी टू वॉच इट. ओके, आणि दिग्दर्शक म्हणून तुझा टेक काय याच्यावर? मला असं वाटतं की एक क्राफ्ट म्हणून एक वेगळेपण आहे. ट्रू क्राईम जॉनर आपल्याकडे होत नाही, त्याच्यामध्ये सुद्धा इतकं सिनेमॅटिक काम आपण घेऊन लोकांसमोर येतो आहोत, तर ते अप्रिशिएट व्हावं. म्हणजे नॉट बिकॉज माझं प्रोजेक्ट आहे म्हणून मी म्हणत नाहीये, हे कुणाचंही असतं तर मी हेच म्हटलं असतं. प्लस ह्या व्यक्तींची ही कामं आपण ह्याच्या आधी अशी नाही बघितलेली, आणि ह्यांच्या व्यतिरिक्त जशी ही म्हटली बाल कलाकार आहेत, इथपासून ते अगदी एक एक दोन दोन वाक्य असलेले बाकीचे ऍक्टर्स आहेत, ते अजून एक्सप्लोर नाही झालेले. त्यांची कामं बघा तुम्ही याच्यामध्ये. आणि शेवटी एक 8 एपिसोड नंतर जो एक एक्सपिरियन्स आहे हे शो बघण्याचा, ओके, दॅट एक्सपिरियन्ससाठी हे बघा. ओके, अगदी शेवटचा प्रश्न विचारतो. हा खटला जेव्हा घडला तेव्हा जे राजकीय नेते, राजकीय खाती जे लोक सांभाळत होते, आता त्या लोकांना दाखवलाय का ही वेब सिरीज दाखवली आहे का, किंवा त्यांना अप्रोच झालाय का तुम्ही की आम्ही पुन्हा ती सिरीज घेऊन आलोय बघा म्हणून, अशा पद्धतीचं काही? सो आत्ता आम्ही रिसेंटली शरद पवारजींना भेटलो, कारण जेव्हा मानवत हत्याकांड घडलं होतं तेव्हा ते गृहराज्यमंत्री होते, आणि 72 साली ही वॉज 33 year old. म्हणजे 33व्या वर्षी ते गृहराज्यमंत्री होते. आणि आमचं काही असं प्लॅन नव्हतं त्यांना भेटायचा, पण जेव्हा रमाकांत कुलकर्णीच्या फॅमिलीला आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा मिसेस रमाकांत कुलकर्णींनी आम्हाला सांगितलं की शरद पवारांचे ते खूप आवडते ऑफिसर होते. ओहो, गो टू ऑफिसर. प्रत्येक गोष्टीच्या वेळेस ते त्यांचं चर्चा व्हायची प्रत्येक गोष्टींच्या बाबतीत. सो म्हटलं की चला, त्यांचा एवढा स्नेह आहे, एवढे मैत्री आहे, तर वाय नॉट आपण त्यांना एकदा भेटूयात. सो आम्ही आपलं वी जस्ट ट्राईड की आम्ही भेटू. त्यांनी अपॉइंटमेंट मिळाली, आम्ही गेलो, आम्ही भेटलो त्यांना, आणि आम्ही त्यांना सगळ्या ही जेव्हा सांगितलं की आम्ही ह्याच्यावरती करतोय, तर ते जे लेजंड ऑफ शरद पवार असतं ना, की त्यांच्या मेमरी बद्दल सगळ्यांना खूप काय काय बोलत असतात की त्यांना नावं माहिती असतात, हे माहिती असतात, तर हे लेजंड होतं आपल्यासाठी. पण आम्ही तिथे बसलो आणि आम्ही म्हटलं असं असं करतोय. ते थोडंसं असं लो प्ले केलं सुरुवातीला की अरे बरीच वर्ष झाली रे बघा, आता काय आठवणार नाही, आणि असं म्हणून त्यांनी अख्खी गोष्ट सांगितली. हे झालं, ते झालं, ते झालं, आणि मग नंतर आम्ही काहीतरी एक नाव घेतलं, तर त्यांनी ते नाव नाहीये त्याचं, हे नाव आहे असं म्हणून त्यांनी करेक्टही केलं. आफ्टर सो मेनी 50-55 वर्षांनंतर तो माणूस हे सगळं सांगतो, म्हणजे इनक्रेडिबल होतं. सो अर्थात आम्हाला त्यांच्याकडनं काही रिसर्च मटेरियल नको होतं. तुमच्या एका मित्रावरती आम्ही हे करतो आहोत, आणि हे आम्ही त्यांना सांगितलं, आणि ही वॉज व्हेरी हॅपी. आणि ह्या व्यतिरिक्त त्यांनी आम्हाला खूप गोष्टी सांगितल्या. शेवटचा प्रश्न विचारतो. मला माहिती आहे, परत म्हणतोय मी, रमाकांत हे त्याचं कॅरेक्टर आहे. आता हे मगाशी बोलतो बोलला की ते अतिशय मृदू स्वभावाचे होते, मारधाड वगैरे असे नव्हते, पण त्याच्यासमोर आरोपी भळाभळा बोलायचं असं. तुम्ही ते कॅरेक्टर केल्यानंतर तुम्हाला असं त्यांच्यातली काय मॅक होती की त्यांना हे जमत होतं सगळं? म्हणजे तो माणूस कसा होता की काहीच न करता लोक त्याच्यासमोर बोलत होते. सगळ्या पोलिसांनी ऐकलं पाहिजे खरं तरी, की डिग्री न करता पण बोलतं करता येतं. असं काय होतं त्यांच्यामध्ये? आय थिंक त्यांची एक क्वालिटी होती की ही वॉज अ टीम प्लेअर.
ही वॉज नॉट सेल्फ ऑब्सेस्ड किंवा की सगळं मी करणार, मी सगळीकडे जाऊन मीपणा त्यांच्यामध्ये नव्हता. त्यामुळे त्यांची जी पोलीसची जी टीम होती त्या टीम मधल्या प्रत्येक पात्राला त्यांचा खूप त्यांनी चांगला वापर करून घेतला. प्रत्येकाला महत्व देणं, प्रत्येकाकडून त्यांचं वेगवेगळं कॉन्ट्रीब्युशन घेणं आणि त्याच्या बेसिसवर अनालिसिस करून गुन्हेगारापर्यंत पोहोचणं आणि मग थ्रू इन्व्हेस्टिगेशन विच वॉज आय थिंक अ स्ट्रेट क्लिअर टॅक्टिक की गुन्हेगार ऑलरेडी खचलेला असतो, त्याला थोडंसं जर का आपण एक हात त्याच्या खांद्यावर ठेवला तर तो बोलू शकेल. तो एक कॉन्फिडन्स मध्ये त्याला घेऊन ट्रस्ट बिल्ड करून त्याच्याकडनं बोलून घेणं, हे आय थिंक ही प्रत्येक व्यक्ती ही क्वालिटी करू शकणार नाही. करेक्ट. ही टॅक्टिक ती त्यांच्या पर्सनॅलिटीचा भाग आहे. त्यामुळे समवेअर अबाउट हिज पर्सनॅलिटी व्हेन ही मस्ट हॅव एंटर्ड द जेल और एंटर्ड इन फ्रंट ऑफ अ क्रिमिनल, त्यांना एक हे वाटलं असेल, कम्फर्ट वाटलं असेल की याला जर का आपण सगळं सांगितलं आपली शिक्षा कमी होईल किंवा आपलं विश्वास वाटला प्रॉमिसिंग येतो. आणि ह्याला जोडूनच त्याच्यातला तांत्रिक मुद्दा असा आहे ना की रमाकांत कुलकर्णींच्या आधी गुन्हेगारांचं मानसशास्त्र नावाचा जो प्रकार, त्याला काही हे नव्हतं, व्हॅल्यू नव्हती. करेक्ट. हे रमाकांत कुलकर्णींनी आणलं. म्हणजे क्रिमिनल सायकोलॉजी बद्दलचा अभ्यास त्यांचा असणं हे खूप महत्वाचं होतं. म्हणजे जी मगाशी म्हटलं की कोणी जन्माला आल्यापासून विलन नसतो. करेक्ट. म्हणजे मोगॅम्बो जन्माला आला म्हटला तर मी उडवतो सगळं, असं नाही होणार. चांगलं आहे. तर हे हळूहळू होतं. तर ते पकडायचे की हिने हे का केलं असेल आणि मग त्याचं त्याला गिल्ट येणं. मग हळूहळू ते म्हणजे हे आता शरद पवार साहेबांनी पण आम्हाला हे सांगितलं की जेव्हा ही केस चालू होती तेव्हा एक पॉइंट असा आला होता की वॉज ट्राईंग टू क्रॅक आणि ते जे ज्यांना पकडलंय ती लोक बोलत नाहीयेत, काहीच बोलत नाहीयेत. आणि त्यांच्या सगळ्या इतक्या प्रयत्नानंतर सगळ्या त्यांच्या मित्रमैत्रिणी किंवा कलिग्सनी सांगितलं होतं की दिस इज आपलं चुकतंय इन्व्हेस्टिगेशन. तर तांत्रिक लेवलला त्यांचं असं म्हणणं होतं की तंत्र म्हणून हे चुकलंय हे मला मान्य आहे, पण माझं मन सांगतं की आय एम ऑन राईट ट्रॅक. आणि ते त्या परसिस्टंट प्रयत्नानंतर त्यांनी केस क्रॅक केली. एक वेगळंच आहे. मला फार आता कुतूहल वाढलंय ही वेब सिरीज बघायची आणि मला खात्री आहे की या टॉक नंतर तुम्हालाही वाटलं असेल की आपण ही सिरीज बघितली पाहिजे. तर तुम्ही तिघेही आवर्जून वेळ देऊन बोललात या वेब सिरीज बद्दल, खरंच तुमचे आभार. मानवत मर्डर्स ही वेब सिरीज सोनी लिव्हवर 4 तारखेपासून येते. 8 एपिसोड्स आहेत. तर मला खात्री आहे की एकदा सुरू केली की ते 8 एपिसोड होणारच आहेत. तुम्हाला खूप शुभेच्छा. जरूर वेब सिरीज पहा, कसं वाटतं सांगा. सगळी मंडळी सोशल मीडियावर आहेत, आवडली तर जरूर कौतुक करा, लोकांनाही सांगा, कारण चांगलं ते लोकांपर्यंत पोहोचलं गेलं पाहिजे. थँक्यू. थँक्यू.